मित्रांनो फायनली तो क्षण आलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे साक्षात भस्म बघायला, म्हणजे अनुभवायला. तर त्याच्या पुढची रेकॉर्डिंग होईल की नाही ठाऊक नाही, कारण कॅमेरा तर घेऊन चाललोय, पण रेकॉर्डिंग करायला तुमच्यापर्यंत पण दाखवीन आम्ही. आणि गेटअप बघू शकतात तुम्ही, बघा समोर पण बघू शकतात. आणि आता वाजले आहेत 2 आणि आंघोळ विंघोळ सगळी झाली आहे. थोडी केस अजून थंडवली आहेत आणि थंडी उडी लागते ना, आणि त्याच्यात गाडी पण झाली. भारी वाटते, एक्सायटेड वाटते की आरती कशी असेल. आणि आरती 6 वाजता चालू होईल. तर बघू आता मंदिराच्या तिकडे लाईन लागली असेल तर तिकडे जाऊन आपण लाईन लावू आणि आरतीचं दर्शन घेऊ. आणि कसं वाटतंय? खूप एक्सायटेड आहे. थंडी वाजते पण महाकाल बाबाचं नाव घेऊन जाऊया. चला, जय महाकाल. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. तर आताच आमचं भस्म आरती झाली आहे आणि तिकडनं आम्ही बाहेर आलो. तर एवढी थंडी वाजते काय बोलू तुम्हाला. पण एक तुम्हाला बोलू इच्छितो, जे बाबांचं रूप होतं, जेव्हा रूप तेव्हा चढवण्यात आलं ते बघून एवढं मन प्रसन्न झालं की काय बोलू मला. एवढे पॉझिटिव्ह वाईब्स झाले ते बघून. आणि इकडे डमरू वाजवते ना तेव्हा अंगावर असे शहारे होत होते. आणि सगळ्यात मेन गोष्ट, जेव्हा लाईट बंद झाली आणि जो रौद्र रूप होता, खूप खूप काटा आला अंगावर अक्षरशः. आणि हे तुम्हाला बघायचं ना, तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल. तर तुम्ही ते बघू शकता. तुम्ही ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघू शकता. थोडंफार आम्ही शूट केलं आहे, पण जर तुम्हाला ते प्रत्यक्षात अनुभवायची जी मजा आहे ना, ती इकडे आल्याशिवाय नाही. आणि खास करून जे भस्म आरती आहे ना, ती तुम्ही काही करून अटेंड करा. तर मित्रांनो, जसे आम्ही 3 दिवस प्लॅन केले होते त्या प्लॅनच्या हिशोबातच चालले देवाच्या कृपेने. खूप छान ट्रिप झाली, जेवण वगैरे पासून सगळं. आता आम्ही थोडा रूमवर जाऊन रेस्ट करू आणि अजून थोडेफार मंदिर फिरू, मग ओंकारेश्वरला जाऊ. अजून एक बोलू इच्छितो, तुम्ही इकडे येताना ना आपल्यापाशी कॅश नक्कीच ठेवा, कारण इकडे ATMचा थोडा प्रॉब्लेम्स आहेत. कॅश असणं इम्पॉर्टंट आहे. पण सगळीकडे स्कॅनर कोड आहेत, पण जर कुठे तुम्हाला इमर्जन्सीला कॅश हवी असेल तर कॅशची तुम्हाला कमतरता पडली नाही पाहिजे, त्यामुळे थोडी कॅश कॅरी करा. आणि मोस्टली सगळ्यांकडे स्कॅनर आहेत, त्यामुळे अजून एक बोलू इच्छितो, इकडचे जे लोकल पब्लिक आहे त्यांवर तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता. ते तुमचा ट्रस्ट कधी मोडत नाही, कारण ते पहिले बोलतात की तुम्ही पहिले पैसे देऊ नका, म्हणजे तुमचं काही असेल ते तुमचं काम केल्यानंतरच ते तुमच्याकडनं पैसे घेतात. आणि अजूनही आम्हाला जेवढेही इकडचे लोकल पब्लिक भेटले तर त्यांनी आम्हाला कुठेही असं खोटं बोललं नाही, म्हणजे कुठेही आम्हाला फसवलं गेलं नाही. छान केलं. म्हणजे इकडचं पब्लिक काय बोलतात त्याला, खरं जेन्युइन पब्लिक. हां. आणि आवडलं तुम्ही पण एकदा नक्की ट्रिप करा उज्जैनला येऊन.
आणि आम्हाला अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी आम्ही नक्की परत येऊ. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आणि अशी इच्छा आहे की जोड्याने जोड्याने येऊ. काय झालेले आहेत पण बाकीचे जरा जोड्याने आहेत राहिले. सो होप सो. चला मित्रांनो, जय महाकाल.